काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या बॅगांची तपासणी। लातूर विमानतळावर आगमन होताच खरगेंच्या बॅगांची तपासणी। मुंबई पालघर कोस्टल मार्फत जोडला जाणार। पालघरला नवीन एअरपोर्ट मिळणार। पालघर ग्रामीण पालघर राहणार नाही। मुख्यमंत्र्यांकडून पालघरकरांना आश्वासनांची खैरात। महाविकास आघाडीमध्ये कुणीही मुख्यमंत्री पदाचा दावेदार नाही। वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य। रोहित पवारांचं स्पष्टीकरण। खोटं संविधान दाखवत राहुल गांधींकडून आंबेडकरांचा अपमान। जळगावच्या सभेतनं अमित शहांचा टोला। महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर अमित शहांचं वक्तव्य। सुप्रीम कोर्टानं मेडिकल ग्राउंडवर मला जामीन दिला। मला मात्र माझ्या हितचिंतकांना याचा त्रास। माझा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू। नवाब मलिकांकडून नाव न घेता टोला। परभणीमधल्या रस्त्यांची दयनीय अवस्था। 2.5 वर्षात परभणीचा विकास रखडला। अजित पवारांचं सभेमध्ये वक्तव्य। उद्धव ठाकरेंना पराभव समोर दिसत असल्यानं ते बिथरलेत। बॅगा सगळ्यांच्याच तपासल्या जातात मात्र सगळे कांगावा करत नाहीत। चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका। कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट। आपलं सरकार आल्यावर अदानीकडची जमीन काढून घेणार। सिंधुदुर्गातल्या सभेतनं उद्धव ठाकरेंचं आश्वासन। अंबरनाथमध्ये आज मुख्यमंत्र्यांची होणार सभा। सभेआधी घाईघाईनं रस्ते दुरुस्त। मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक महिना अंबरनाथचा दौरा करावा। अंबरनाथकरांनी व्यक्त केली इच्छा। यवतमाळमध्ये नाना पटोले यांच्या बॅगेची तपासणी झाल्याची चर्चा। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा फेटाळली। हेलिकॉप्टरचं व्हिडिओ शूटिंग केल्याची अधिकाऱ्यांची माहिती। लोकसभा निवडणुकीतल्या अपयशामुळे लाडकी बहीण योजना आणली। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। रोहित पवारांचं आश्वासन। शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांची प्रचार रॅलीमध्ये अभिनेता गोविंदा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांचा सहभाग। करंजेंचा विजय निश्चित असल्याचा गोविंदांचा विश्वास। सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना काश्मीरमध्ये जाताना भीती वाटायची। मनमोहन सिंग यांच्या काळात देश 11व्या क्रमांकावर तर आज देश 5व्या क्रमांकावर। अमित शहांची काँग्रेसवर जोरदार टीका। अमरावती पोलिसांकडनं 2.5 कोटींची रोकड जप्त। रोकड वाहतूक करणारी 2 वाहनं पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांकडनं घटनेचा पंचनामा सुरू। जर्मनीतल्या बाजारात देवनागरी लिपीतला मजकूर असलेले कागद। जर्मन व्यक्तीनं कागदाचे फोटो रेडिट या समाज माध्यमावर केले शेअर। भारतीयांकडनं अनेक प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।